स्वराज्यात जे ऐकू येऊ नये असं वाटत होतं ते ऐकावं लागलं. काय ऐकलं? तुमच्या मनातला सावत्रपणा. आजपर्यंत तुम्ही शंभूराजांवर रागावलात, त्यांना उपदेशभर 2 शब्दही सुनावले, पण त्यात काळजी होती असं आम्ही समजून होतो. पण आज तुमच्या मनातला सावत्रपणा आम्हाला ऐकायला मिळाला. थोरल्या सई बैराणी साहेब गेल्यापासून आपण शंभूराजांना कधीच फर्क मानलं नाही. त्यांचे लाड केले, कौतुक केलं, अगदी ओटीपोटी घेऊन झोपला, त्यांच्यासाठी नवस आयास केले. आई भवानीच्या कृपेने तुमच्या पोटी बाळराजे जन्माला आले. अगदी काल परवापर्यंत तुम्हाला त्यांची कधी काळजी वाटली नाही. सावत्रपणाची सावली कधी नातेसंबंधांवर पडली नाही. मग अचानक या गोष्टी कशा सुरू झाल्या? बाळराजेंच्या मनात ही तळमट का घालताय? शंभूराजांनी आधीच सांगितलं होतं त्यांना काही नको म्हणून. स्वराज्याचे शिलेदार म्हणून काम करण्यासाठी ते तयार होते. मग असे विचार तुमच्या मनात का येतात? कशासाठी? हो, राम लक्ष्मणासारखे दोघे भाऊ, दोघात केवढं प्रेम, मग हा मोह का? कशासाठी? थांबवा थोरल्या बाईसाहेब, थांबवा. शंभूराजांबद्दल हा राग मनातून काढून टाका. त्यांच्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ. बोला तुम्ही, बोला. प्रत्येक वेळी हे असंच होतं. प्रत्येक वेळी आमच्याबद्दल गैरसमजच होतो. पण काय हो, आम्ही आहोत का तशा? शंभूराजेंबद्दलची आमची माया आटली का हो? एवढा जीव लावला कशासाठी? शंभूराजेंची काळजी करतो, घासातला घास काढून देतो. जन्मदात्या आईची कधी आठवणही होऊ दिली नाही. तुम्हीच म्हणालात ना, ओटीपोटी घेऊन वाढवलं. धाकट्याबाई साहेब, आमच्या मनात नाही सावत्रपणा. सावत्रपणा आहे तो जना. आम्ही शंभूराजेंवर रागावलो, चिडलो की ते सावत्रपणाच्या भावनेतून नसतं असं वाटतं सगळ्यांना. पण त्या मागची काळजी कोणालाच दिसत नाही. शंभूराजे दिलेरखानाकडे गेले होते तेव्हा आम्ही चिडलो होतो, हो, पण त्या मागे आमची माया होती. आणि माया होती म्हणूनच कोल्हापूरच्या अंबाबाईला आम्ही नवस बोललो होतो. सोन्याचा मुकुट अर्पण करायचा. आम्ही बोललो होतो, शंभूराजेंनी स्वराज्यात पाऊल ठेवलं की आम्ही दुसऱ्या दिवशी तुझ्या रावळी येऊ. पण जाणं शक्यच झालं नाही. कसं जाणार? शंभूराजे तिकडेच, महाराज तिकडेच, आम्हाला गड उतार होता येईना. करावं काय? मातोश्री, तुम्ही काही काळजी करू नका.
देवीचा मुकुट पन्हाळगडावर पोहोचवण्याची तजवीज आम्ही करतो. तुम्ही पोचवाल हो, पण अंबाबाईच्या रावळ्यात घरातल्या सवाशिणींनीच जायला हवं. खरं तर आम्ही धाकट्याबाई साहेबांनाच सांगणार होतो, पण त्यांनी पलंग धरला. मग आता शंभूबाई, जी आबासाहेब. तुमची जन्मदात्री आमच्या सई राणी साहेब गेल्या. आमची सखी आम्हाला सोडून गेली. त्या आमच्या पत्नी कमी, मैत्रिणी जास्त होत्या. आम्हा दोघांमध्ये कधीच कोणतेच हेवे दावे नसायचे. आमचा आनंद हाच सईचा श्वास आणि त्यांचा श्वास हीच आमची हिंमत होती. सई, शंभूराजे, आजही लांब कुठेतरी पानं हल्ली सळसळली तर आम्हाला वाटतं सई तिथे आहेत. आमच्या चेहऱ्यावर हवेची झुळूक आली असं वाटतं सई आल्या. त्यांचं असणं हेच आमचं सर्वस्व होतं. कधी द्वेषाची लाट आली तर सई प्रेमाचा सागर उभा करायच्या आमच्या समोर. जगदंब, आम्हाला कधी संकुचितपणा जाणवला तर सई आम्हाला विशालता बहाल करायच्या. चारी दिशा अंधारून आल्या आहेत असं जर आम्हाला कधी वाटलं तर प्रकाशाचं तेज आम्हाला द्यायच्या. सही आज असायला हव्या होत्या. आम्ही जिंकलेले गड, कोट, किल्ले बघून मोहरले असते. 200-300 किल्ल्यांची नावं अशी सहज मुखोद्गत करून आम्हाला म्हणून दाखवली असती त्यांनी. सई सई फार हुशार होत्या त्या. हुशार होत्या याचं कारण त्यांना संपत्ती आणि वैभव यातला फरक अचूक कळायचा. येसू तशा आहे, वेडावतात तुमच्यासाठी. तुम्ही जसे स्वराज्यासाठी बेभान होता तशा त्या तुमच्यासाठी होतात. आपल्या कुळाचा आब राखतात. त्यांच्या डोळ्यात सदैव आम्हाला तुमच्याबद्दलचं कौतुक, प्रेम दिसत असतं. शंभूबाया, पत्नीने आपल्या पतीचं केलेलं कौतुक हे संसारातलं अमृत असतं आणि पतीने आपल्या पत्नीचा राखलेला मान हा संसाराचा परीस, एक आनंदाचं अमरत्व बहाल करतं आणि एक आयुष्य सोन्याचं बनवतं. तुमचा साहस, त्यांचा संयम, तुमचा पराक्रम, त्यांचा धीरोदात्तपणा, तुमची रौद्रता, त्यांची शीतलता, हे असं आहे तुमचं दोघांचं. बेभान वाऱ्याला आपण बासरीत कोंडलं की कसे मंजूळ सूर निघतात तसं. म्हणून म्हणतो, येसूला जपा, अगदी जीवापाड जपा. शंभूराजे, आपण गडावर नसताना आपलं अस्तित्व जोपासणारी माणसं आजूबाजूला असायला हवी. येसू तशा आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? आबासाहेब, तुमचा प्रत्येक शब्द मोलाचा आहे. आम्ही खरा करू तो. आम्हालाच जावं लागेल. जाऊ आम्ही आणि येताना पन्हाळगडावर जाऊ. मग
तुम्ही कशाला तसदी घेताय? सूनबाई जातील. हो म्हणजे भवानी बाळांची आणि शंभूराजांचीही भेट होईल. असं म्हणताय? मग तर उत्तमच. हे म्हणजे दुधात साखर. पण जरा लवकरात लवकर निघावं. जी लवकर निघतील सूनबाई. बर, आम्ही येतो मग. मातोश्री, हे काय केलं? आम्हाला का पाठवताय नवस फेडायला? तुमचं जाणं जरुरीचं वाटलं आम्हाला. राणीसाहेब, आवज्यानं नवस केलाय त्यानंच तो फेडावा. उगा दुसऱ्याच्या गळ्यात कशालाही देवकार्य. आणि शिवाय युवराज इथे रायगडावर येतील तर आम्ही कुठे? कोल्हापुरात अंबाबाईच्या रावळात. सर्व परत चुकामुख. राणीसाहेब, तुम्ही रहित करा सुनबाईंचं जाणं. आणि सोबत भवानी बाळ. लई आपदा होईल. नाही, जावंच लागणार. मातोश्री, पण आम्ही का जावं? सुनबाई, त म्हणता ताकभात कळावा इतक्या हुशार आणि धोरणी आहात. वेळ प्रसंगी गनिमी कावाही कळतो तुम्हाला. मग हे पुढचं राजकारण ध्यानात कसं येत नाही तुमच्या? राजकारण? खरं सांगू, एवढ्यात आम्हाला थोरल्या बाईंची खात्री नाही. त्या पन्हाळ्याला जातील आणि तिथे काही वेगळाच पेच उभा राहिला तर खात्री देता येत नाही. अगोदर 7-9 लेकरू आलंय आमचं. पुन्हा त्यांना राजकारणाची झळ बसायला नको. खरंच हो मातोश्री. देवीच्या डोक्यावर मुकुट चढवायचा आहे, पण यांच्या डोक्यात कालकूट नसेल कशावरून. आणि बोला फुलास गाठ बसून शंभूराजांचं रायगड येणं लांबलं तर? आमच्या तर हे ध्यानातच आलं नाही. म्हणून तुम्ही जायचं. तिकडे जाल, देवीचं दर्शन घ्याल, नवस फेडाल, पन्हाळगडी याल. शंभूराजांची आणि भवानी बाळांची भेट होईल. तुमच्या सोबतही राहतील ते. शिवाय पन्हाळगडी गेलात तर महाराजांशी मोकळेपणानं गप्पाही मारता येतील. आणि मग वाटलं तर शंभूराजांबरोबर रायगडीही येता येईल. म्हणून आम्ही पडत्या फळाची आज्ञा मानली आणि हो म्हणालो. सुनबाई, आता घाई करा. लवकर जा आणि लवकर माघारी या. अजून कसे आले नाहीत? अशानं खूप उशीर होईल हो. जी, उन्हाची रग झाल्यावर निघण्यात काय मतलब? वेळेत निघाल्या म्हणजे काळजी मिटते. काही विसरलं पासरलं असेल, घेत असतील. खूपच वेळ लागतोय हो. वहिनीसा, वहिनीसा, वहिनीसा. बालराजे, वहिनीसा, धाकट्या मातोश्री अशा अचानक मूर्छित का झाल्या? काही नाही, त्यांना त्यांना असंच कणकणी आली. कणकणी नाही, आमचंच नाव घेत होते ना त्या. आम्हाला माहित आहे.
सांगा ना वहिनीसा. बाळराजे, काही झालं नाही आणि तुम्ही लहान आहात ना, मग तुम्ही या गोष्टीचा विचार नाही करायचा. वहिनीसा, आम्ही मोठे झालोय हो आता. आम्हाला सगळं कळतं. आम्ही बुद्धभूषण वाचतो दादासाहेबांचा. दादासाहेबांनी जमवलेला रामायणी वाचतो. ते तुम्ही छानच करता आणि याचा तुमच्या दादासाहेबांनाही आनंद होईल. होईल ना? मग आठवणीने सांगा त्यांना. जरूर सांगू. आणखी एक सांगाल? जी, त्यांना सांगा आम्हाला रामायणातील भरतभेट खूप आवडते. हो सांगू. पण रायगडावर आम्ही राम असलो तरी राम दादासाहेब आणि आम्ही भरत आहोत. भरत? भरत का? आम्हाला दादासाहेबांच्या मोजड्या पुजायच्यात. खूप मनात आहे हो आमच्या. बाळराजे, बाळराजे, तुम्ही मोजड्या पुजायच्या नाहीत. तुम्ही सुद्धा पराक्रम गाजवायचा. तो कसा करायचा तो आम्ही शिकून घेऊ दादासाहेबांकडून. पण पहिली पूजा करणार. आम्हाला आमचे दादासाहेब आवडतात म्हणून करणार. बाळराजे, तुमच्या या बंधू प्रेमाला कोणाचीही नजर न लागो. नाही लागणार. आमचे दादासाहेब आहेतच कसले. कसले? छावा आहे छावा. छाव्याचे लाडक्यांनो, चला आता. मातोश्री वाट बघत असते. चला. अहो चला, लवकर निघा. असं रेंगाळून चालायचं नाही. चला. नमस्कार करतो मातोश्री. सुखी भव. आयुष्यमान भव. येतो आम्ही. लवकर निघा. आई अंबाबाईचा नवस निसूरपणे फेडा. पूजा चांगली करा. जी. सुनबाई, मोठी जागृत आहे आई अंबाबाई. जागृत म्हणजे? अहो आम्ही नवस बोललो आणि शंभूराजेंना उपरती झाली. आम्ही पूजेचं ओटीचं साहित्य दिलंय, अलंकारही दिले. सांगा अंबाबाईंना आमच्या वतीनं तुम्ही नवस फेडताय म्हणून. जी मातोश्री. आणि अंबाबाईचा नवस फेडून झाला की ज्योतिबाला जा, गुलाल उधळा आणि मग पन्हाळगडावर जा. पण शृंगारपूरचा धडा नीट लक्षात ठेवा. पुन्हा कोणत्या खानाशी मैत्री नको, पुन्हा अश्वदळ नको, कोणता पंथ नको आणि छावणीही नको. लक्ष राहू द्या, जागरूक राहा आणि आम्ही सांगितलेलं कसोशीनं लक्षात असू द्या. जी. मातोश्री, येतो आम्ही. तब्येतीला जपा. आम्ही आहोत काळजी घ्यायला. आम्ही इथे रायगड सांभाळू. तुम्ही पन्हाळगडावर थांबून शंभूराजेंना सांभाळा. म्हणजे काही करायची गरज उरणार नाही. जी मातोश्री. येतो. धारात्या, वय आलो आलो.